म्हणता ते राहू दे बरं ग. माझं खूप अर्ध डोकं दुखत आहे. हे घे तेल मला मालिश करून घ्यावं माझ्या डोक्याची. खूपच अर्ध डोकं दुखत आहे. काय तिकडं दुकान ना. काय बोलले? डबल बोल. काय बोलले? अरे आई, असं होईल का मी तुमच्या केसांची मालिश नाही करून देणार? चला आई, तुम्हाला मालिश. हा माझा ड्रेस बघा कसा दिसतो. अगं बाई हे काय घातलं? अरे आई, याला वन पीस म्हणतात. वन पीस. वन पीस म्हणजे? अरे वन पीस म्हणजे हा एकटाच घालावा लागतो. याच्यावर ओढणी पण नाही घालावं लागत. हा एकच पीस असतो म्हणून याला वन पीस म्हणतात. बाई ग. पण का ग तू हा ड्रेस कधी घेतला? अरे आई, हा ललिताने माझ्यासाठी घेतला. ललिताने घेतला तुझ्यासाठी? अरे काय झालं माहित आहे का, आम्ही काल बाहेर गेलो होतो ना, तर तिथे ना एका दुकानात ऑफर सुरू होती. तुम्हाला माहित आहे का आई, 2 महिन्याच्या आधी हा ड्रेस 1200 ला होता आणि काल माहित आहे का हा 600 ला मिळाला मला. म्हणून मग मी माहित आहे का हा ड्रेस घेतला ऑफर मध्ये. आहे ना छान? हो का? आणि माहित आहे का एक ललिताला घेऊन दिला. आई झाला ना फायदा? कस काय फायदा झाला ग? अरे हा ड्रेस पहिले 1200चा होता, आता मला तो 600 मिळाला. मग 600 फायदा झाला ना. आणि परत तुझ्या ललिताला घेऊन दिला ना मग? अरे हो, पण मग हा 1200चा ड्रेस मला 600 मिळाला, तिचा ड्रेस 600 मिळाला आणि दोन्हीचे पैसे मी दिले. मग झाला ना फायदा. कसा काय फायदा झाला? 1200 रुपये तर गेले ना माझ्या मुलाचे. अरे आई, पण हा 600 मिळाले ना. अगं हो, पण मग 600 ते 600 तिचे मग गेले ना 1200 रुपये. कोणता फायदा झाला ग? आणि का ग मागच्या महिन्यात 3 ड्रेस घेतले त्याचं काय मग? अरे आई हे बघा, मी मागच्या महिन्यात 3 ड्रेस घेतले तर ते पण झालेलं नाही बा. आता त्या मालूचा वाढदिवस आहे, त्याच्यानंतर त्या ललिताच्या घरी सप्तशतीचा पाठ आहे, तिथे एक घालेल. त्याच्यानंतर त्या इंग्रताई आहे ना, त्यांच्याकडे पारायण आहे गजानन महाराज. मग मला तिथे घालावं लागेल ना ते सगळे ड्रेस. मग मी त्याच्यासाठी घेतले ते 3 ड्रेस. मुझे पता था. अगो बाई, या कार्यक्रमात मध्ये काय तू ड्रेस घालणार आहे काय? आणि त्या मागच्या महिन्यात साड्या घेतल्या त्या कधी घालशील? अरे आई, त्या पण घालणार मी. मला तुम्ही हे बघा, माझ्या ना हे मारले की नाही माझ्या हाताचे मिस्टर, मग त्यावेळेस मी ती पांढरी साडी घालणार. आणि तुम्हाला माहित आहे का, माझ्या चुलत बहिणीच्या जावेच्या नंदेच्या पोराचा वाढदिवस आहे. मग त्या वाढदिवसाच्या वेळेस मी ती दुसरी साडी घालणार आहे. अगो बाई, ना ते फार जवळचे आहे ग तुझे. मग तिने मला माहित आहे का व्हॉट्सअपवर पत्रिका टाकली आई आणि त्याच्यावर असा थंब दिला. थंब दिला? बाई ग, आमच्या वेळेस नव्हता असा थंब. अलगच अर्थ होता थंबचा. तुमचा जमाना वेगळा होता नाही. का ग तू त्या मरणामध्ये का नवी साडी नेसून जाणार आहे? मग तिथे माहितीये का तुम्हाला, माझे सगळे नातेवाईक येतात, माझ्या चुलत बहिणी येतात, भाऊ येतात, त्यांच्या बायका येतात. आई मग चांगलं वाटते का, म्हणून अशी चांगली साडी घालून जावं लागते. आणि त्या माहितीये कशा मला जळवतात ना, मी पण त्यांना जळवतो. अगं पण पैसे तर माझ्या मुलाचे जातात ना. जाऊ द्या बरं आई, तुम्ही माझं डोकं नका खोबरं, माझ्याशी डोकं करावं. द्यावंच लागते. मला काय माहिती, जाऊ द्या. देवा, अशी सून कोणाला नको भेटू. या जन्मात भेटली, पुढच्या जन्मात नको भेटू देऊ. हो का? ड्रायफ्रूट टाकून मेथीचे लाडू बनवले आहे बरं. खाऊन बघ बरं जरासं. अरे नाही, मी नाही खात, मला नाही आवडत. अगं खाऊन तर बघ चव याची. अरे नाही ना, मला नाही आवडत ना. अजिबात नाही. नाही, मी नाही खाणार. काय झालं ग? अरे आई, ते बोक्या आला होता आणि त्याने ना डब्याचं झाकण पाडलं. अगं बोक्या आला होता की मांजर आली होती? माझ्या मुलाला ना 37 स्थळ आले ते पाहायला, पण आम्ही आहे ना तुला पसंत केलं. म्हणजे त्या 36 जणी वाचल्या आणि मीच फसले तुमच्या कचाट्या. अगं तसं नाही, तुझ्याने त्याचे 36 गुण जुळत होते. सासूबाई, त्यांचे माझे 36 गुण पाहिल्यापेक्षा आपले किती गुण जुळतात ते पाहायला पाहिजे होते तुम्ही. भांडे घ्या भांडे केसावर भांडे, भांडे घ्या भांडे केसावर भांडे. आई, केसावर भांडे आले. काय नको घेऊ, ते काही चांगले नसतात. अरे मी एवढे केस जमा केले. अगं ते सगळे पत्रट असतात, काही चांगले नसतात. काय नको घेऊ. नाही, मी घेते. आई, हा बघा केसावर डबा मिळाला. हो ग बाई, हो ग, खूप चांगला आहे ग. राहू दे, मी हा कल्पनाच्या पोरीला देऊन देईन शाळेत राहायला. राहू दे. एक एक केस जोडून मी हा डबा घेतला आहे. किती वेळा माझ्या केसांना मी रंग लावला, केस गळले, मी ते जमा केले आणि मी हा डबा घेतला. आई, तुम्हाला काहीच कसं नाही वाटत हे सगळं बोलताना? आई, तुमच्या छाती धडधड नाही करत काही हे सगळे बोलताना? बंद कर ही नौटंकी तुझी. मी माझ्या नातीला चांगला डबा घेऊन देईन. हा काय फेक तुझा टपरा डबा. आजी मोठी. No, 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 no. आला ताई तुम्ही? हो ग बाई. जमला असाल ना? हो. ठीक आहे. अगं पण आज पेन्शनच नाही झाली. हे माझ्यासाठी 1 कप चहा करते का? आई, दूध संपलं घरातलं. अगं मग काळा चहा कर. पत्ती नाहीये. अरे हो, पण मी काय केलं, मागच्या महिन्यातले काही पैसे होते ना माझे त्याच्यात, तर मी आणले काढून. हे घे धर. आई,
पत्ती नाही तर काय झालं, मी जशी तुमच्यासाठी गरमागरम मस्त कॉफी बनवते. हा नाही ग बाई, माझं काय तुझ्यासारखं आहे. आम्ही नाही जात बाई आमच्या सासूबाईची परमिशन घेतल्याशिवाय. हो मग नाही, मी आधी माझ्या सासूबाईची परमिशन घेईन आणि मगच तुला सांगते मी येणार की नाही म्हणून. मग माझं काय तुझ्यासारखं थोडंच आहे. आम्ही आमच्या सासूबाईला खूप मान देतो. हा मग हो हो सांगते मी तुला संध्याकाळी. हो चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे, हा ठीक सांग. देवा बापा, अशी सून सगळ्यांना मिळू दे. माझी सून किती चांगली आहे. सासूबाई, संध्याकाळी मी माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर चालली. मी काही विचारत नाही तुम्हाला, मी सांगते तुम्हाला. संध्याकाळी मी माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर चालली. यांच्यासाठी 2 पोळ्या कराल, माझ्यासाठी खिचडी कराल आणि स्वतःसाठी सकाळच्या 2 पोळ्या त्या खाऊन घ्यायचा. मला यायला उशीर आहे. समजलं ना? देवा बापा, अशी सून दुश्मनालाही नाही मिळो. कंटाळली मी हिला आता. हेट. सासूबाई, हे भांडे बघा किती जुने झाले. किती वर्ष झाले ह्या भांड्यांना. कुकर बघा कसा काळा झाला, कढई बघा किती खराब झाली. मला असं वाटते आता हे नवीन भांडे घ्यावे. हे सगळे आपण ना टाकून देऊ आणि नवीन कढई नवीन कुकर घेऊन येऊ. हो ग बाई, खरंच जुने झाले ते. पण का ग, तू इथं आता जुनी झाली आहेस, मग सांगू का माझ्या मुलाला की नवीन घेऊन ये म्हणून? आई काही हे भांडे जुने थोडी ना झाले. अजून 25 वर्ष चालतात हे भांडे. 25 वर्ष. बघा किती छान आहे हा कुकर आणि कढई पण बघा. काही तुम्ही आली मोठी नवीन भांडे घ्यायला. सगळं हिरवच दिसते हिला तर. कधी लग्नामध्ये एक वाटी तर नाही आणली, अंगणामध्ये काहीच नाही आणलं. मी काय सांगते आई, तिचं ऐकत नको जाऊ काही. तिनं हो म्हटलं तर नाही म्हणायचं, तिनं नाही म्हटलं तर आपण हो म्हणायचं. तिचं नको ऐकत जाऊ, समजलं? अगं बाई, मला सगळं समजलं. हा. सासूबाई, माझ्या आईचा फोन आला आणि मला म्हणते 15 दिवसासाठी बाहेर येते का. पण मी नाही सांगितलं तिला. अगं जाऊन ये ना, 15 दिवस जाऊन येतो. अरे नाही, मी नाही जात आई. मी नाही म्हटलं तिला मी काही. अगं जाऊन ये, मी म्हटलं ना, जाऊन ये. नक्की काय? हो नक्की जा. आता येते मजा. ती कसं तिला उलट बोलती. सासूबाई, हे म्हणतात मला की काश्मीरच्या तिकिटा केल्या आणि आपण दोघं जाऊन येऊ फिरायला. पण मी नाही सांगितलं बरं यांना. अगं जाऊन ये ना, तो इतका आग्रह करते तर जाऊन ये. नाही राहू द्या, काही जात नाही. अगं नाही, जाऊन ये जा. नक्की का? हो नक्की जा. आता बरोबर किंवा माझ्या मुलीनं उलटं बोलायला सांगितलं ना, तशीच बोलते. आई, यांनी ना एक प्लॉट घेतला आहे आणि ते म्हणतात की मला तुझ्या नावाने करते. पण मी त्यांना सांगितलं आई की माझ्या नावाने नको, एक तर आईच्या नावाने करा, एक तर ताईच्या नावाने करा. अगं मग तो म्हणते आता करणं तुझ्या नावावर, काही नाही मत करून घे. अगं मालू, तू जसं सांगितलं ना मी तसंच बोलली. हा अगं मी काय केलं, तू सांगितल्याप्रमाणे तिला माहेरी जात नाही म्हणे, तरी म्हटलं जा. आणि म्हणे काश्मीरला जायचं आहे, तर काश्मीरला नाही म्हणत होती ती, पण मी म्हटलं जा. आणि माहिती आहे का, महत्वाची गोष्ट म्हणजे ती फ्लॅट आहे ना तिच्या नावावर करायचा होता, तर मी म्हटलं तुझ्याच नावावर करून घे. अरे देवा, हे काय केलं मी, असं थोडी सांगितलं होतं. अरे देवा, जाऊ दे, मी चालली माझ्या सासरी. माझ्या म्हटलं ऐकत नाही तू. सासूबाई, चला बरं पटकन मी पोळ्या बनवते. मी काय चालार बसली आहे का? no, 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 no.